एसए न्यूज महाराष्ट्रमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक बातम्या। अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज। अभिनेता सैफ अली खान यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते त्यांच्या वांद्रे येथील राहत्या घरी पोहोचले आहेत। काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरात झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते। पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवरून महायुतीत मतभेद। पालकमंत्री पदाच्या नियुक्तीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीतील भाजप नेतृत्वाकडे नाराजगी व्यक्त केली आहे। रायगड आणि नाशिक या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे। नाशिकमध्ये कुंभमेळा, भाजपची पालकमंत्री पदाची मागणी। नाशिकमध्ये आगामी पार्श्वभूमीवर भाजपने नाशिकचे पालकमंत्री पद आपल्याकडे ठेवण्याची मागणी केली आहे। याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। बेकायदेशीर बांगलादेशांना बाहेर काढण्याची मागणी। शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्यातील बेकायदेशीर बांगलादेशांना लवकरात लवकर बाहेर काढण्याची मागणी केली आहे। सांगली बस स्थानकाचे काम रखडले। सांगलीतील मध्यवर्ती बस स्थानकाचे कॉन्क्रीटीकरणाचे काम गेल्या 7 महिन्यापासून रखडले असून यामुळे प्रवासी आणि स्थानिक व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे। बोगस पीक विमा घोटाळा उघडकीस। धाराशिव जिल्ह्यातील 565 शेतकऱ्यांनी शासकीय जमिनी स्वतःच्या असल्याचे दाखवून बोगस पीक विमा काढण्याचे उघड झाले आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर केला आहे। कर्नाटकातील पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध। कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यांची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ सोलापूर आणि अक्कलकोट येथे निदर्शन करण्यात आले आहे। शिवभोजन केंद्राचे अनुदान थकीत। चंद्रपूर जिल्ह्यातील शिवभोजन केंद्राचे अनुदान 5 महिन्यापासून थकीत असल्याने केंद्र संचालकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे अभिनंदन। धाराशिवचे पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांची नियुक्ती झाल्यानंतर धाराशिव शहरात त्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहे। नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपने केलेल्या पहिल्या सर्वेक्षणात 30 ते 40% माजी नगरसेवकांचे रिपोर्ट कार्ड नकारात्मक आल्याची माहिती समोर आली आहे।